कोकण विभाग महायुती समन्वयक बैठक, या बैठकीसाठी उपस्थित माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिलजी पाटील, ठाण्याचे खासदार श्री नरेशजी मस्के, प्रदेश राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, आमदार श्री प्रतापजी सरनाईक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी खोडके, आमदार अनिकेतजी तटकरे, आमदार योगेशजी टेलेकर, आमदार महेश चोगले, आमदार रवींद्रजी पाठक, आमदार बालाजी किनीकर, आमदार शांताराम मोरे, उपस्थित सर्व पक्षांचे विविध सरांचे अध्यक्ष, महिला, युवक आणि जमलेल्या पदाधिकारी बंधू आणि भगिनी, महायुतीचं कार्य हे झाकण्याचं काम विविध स्तरावर होत आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया याचा प्रभाव आज निश्चितपणे समाजकारणात, राजकारणात आहे. मी वारंवार सांगतो की 2014 साली सोशल मीडिया 90% भारतीय जनता पक्षाच्या बरोबर होती. 2019 ला साधारणपणे 30% ती कमी झाली, ती 60% आहे. आणि 2024 ला या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला साधारणपणे 45% आपल्याकडे, 55% महाविकास आघाडीच्या बाजूने राहिले. जनमत बनवण्याचं काम हा मीडिया करीत असतो. आपण चर्चा करताना किंवा परिसंवाद निर्माण करताना आपण लोकांशी आपले विचार, आपल्या भूमिका मांडल्या तरी सुद्धा तितक्या प्रमाणामध्ये त्या रीच होत नाहीत. परिणामी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या सरकारनं ज्या जनताभिमुख ज्या योजना स्वीकारल्या, विविध माध्यमातून त्याचा प्रचार करायचा जरी ठरवलं असतं तरी सुद्धा जनसामान्यांच्या मनापर्यंत जी गोष्ट पोहोचत नाही तोपर्यंत त्या अनुषंगानं लोकांचं प्रेम आपल्याकडे झुकत नाही. एक गोष्ट खरी आहे की मायक्रो लेवलवर आपल्या वरच्या लोकांचं प्रेम लोकसभेला कमी झालं. एकूणच त्यावेळेला झालेल्या काही चुका घडल्यात. कोण म्हणणार नाही चुका नाही घडल्या, चुका घडल्या. घडलेल्या चुकांच हे रिझल्ट आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला मला संधी मिळाली त्यावेळेला वरिष्ठांशी बोलताना मी स्पष्ट सांगितलेलं की यू मस्ट कॅच द टाइम. जो वेळेला पकडत नाही, म्हणजे क्रिकेटच्या भाषेत म्हटलं समजा बॉल येण्याच्या अगोदर बॅट फिरवली काय आणि बॉल गेल्यानंतर बॅट फिरवली काय, दोन्ही तुम्ही आउट होता. आणि म्हणून या राजकारणामध्ये वेळेला फार महत्व आहे. एकूणच ह्या पुढे 2.25 वर्षाच्या कालखंडामध्ये राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने घेतलेल्या योजना, केंद्र स्तरावर केलेलं काम, राज्य स्तरावर केलेलं काम, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला तर मागच्या कित्येक वर्षामध्ये न झालेलं काम आपल्याला निदर्शनास येतं. विद्यार्थ्यांकरता, कामगारांकरता, शेतकऱ्यांकरता, महिलांकरता, दिव्यांगांकरता अशा प्रकारचं केलेलं कार्य हे जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता
वक्तव्यामध्ये श्री नरेशजी म्हस्के यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपण लोकांपर्यंत आपली एकजूट, म्हणजे आता मी कपिल पडल्याला प्रमोद इंद्राशी बोलतो की अजूनपर्यंत एक व्हायला पाहिजे, म्हणजे का अजून एक झालं नाही हे आपण सांगायचं का? वी आर टुगेदर, वी आर वर्किंग टुगेदर, वी विल गिव्ह रिझल्ट टुगेदर. आणि अशा भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करत असताना सकारात्मक बोललं पाहिजे, सकारात्मक निश्चितपणे लोकांच्या बरोबर आपण सुसंवाद केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे एकूण नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आणि या महायुतीचं सरकार या येत्या 5 वर्षामध्ये जी काही आपण उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले ती पूर्ण करण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहे. रिझल्ट मिळाले. मुख्यमंत्री माझी बहीण योजना यामध्ये भगिनींनी त्याचा सहभाग घेतलेला आहे. आता ही योजना कशा प्रकारे फसवी आहे अशा प्रकारचा प्रचार करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे. युद्धाच्या वेळेला जाताना समोरचे लोक तुम्ही शस्त्र उगारणार, समोरचे लोक तुमच्यावर फुलं टाकतील अशी अपेक्षा करूच नका. समोर कुठल्याही प्रकारचे आयुध येतील त्याला त्या आयुधाला उत्तर देण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही वादग्रस्त वक्तव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आपल्याविषयी किंवा आपल्या महायुतीविषयी कसल्याही प्रकारची चर्चा होणार नाही. महायुती एक संघ, प्रगतीशील, गतिशील, प्रकाशमान आणि जनतेच्या कल्याणाकरता आहे अशा प्रकारची धारणा निर्माण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि मी विश्वासानं सांगतो ज्या पद्धतीनं राज्याची दिशा जनसामान्यांच्या हिताकरता गतिमान झालेली आहे, तो विश्वास आपण जनतेमध्ये दिला तर येणाऱ्या निवडणुकामध्ये, तर त्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होतील की नोव्हेंबर मध्ये होतील, परंतु काठावरचं यश नकोय. यश पाहिजे, घवघवीत यश पाहिजे. आणि ते घवघवीत यश मिळण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि ती एकजूट निश्चितपणे झाले असं समजून आपल्या या सगळ्या उद्दिष्टाकरता आपण सक्रिय व्हावं असं नम्र आवाहन करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.